जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण भूकंप प्रवण क्षेत्रातील गावांना तहसीलदार यांची भेट, नागरिकांना न घाबरण्याचे केले आवाहन। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्याच्या पश्चिमेस उंबरठाण क्षेत्रातील निंबारपाडा, राशा, कृष्णनगर, उंबरठाण आदी गावांना 6 मार्च रोजी भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते। यावेळी परिसरातील नागरिक भयभीत झाले होते। या भूकंपाची नोंद मेरी नाशिक येथील भूकंप मापक केंद्रात 6 मार्च रोजी 9:59 2:03 रिश्टर स्केल इतकी झाली होती। यासारखे सौम्य धक्के काही गावात जाणवले होते। या भागात जमिनीतून मोठे आवाज ऐकू येत होते। घरावरील पत्रे हलले, काहींच्या घरात मांडणीवरील भांडी कुंडी, डबे खाली पडले होते, तर उंबरठाण येथे सौम्य धक्क बसल्याने जमीन हादरल्याने अनेक जण घरातून बाहेर पडले होते। नागरिकांना दिलासा देण्यासाठी तहसीलदार रामजी राठोड यांनी कृष्णनगर, उंबरठाण, निंबारपाडा या गावात प्रत्यक्ष भेटी देऊन गावाची पाहणी करीत नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरून न जाण्याचे आवाहन केले। येत्या काळात भूकंपाची तीव्रता जर वाढली तर नागरिकांनी काळजी घ्यावी, तात्काळ घराबाहेर मोकळ्या जागेत जावे, रात्री अपरात्री बाहेर निघताना विजेच्या तारा, खांब यापासून दूर उभे राहावे। नागरिकांशी चर्चा करीत धीर देत मनोधैर्य वाढवून दिलासा दिला। यावेळी नागरिकांनी मनमोकळेपणाने तहसीलदार यांच्याशी संवाद साधत आपल्या समस्या सांगितल्या, त्या सोडविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न शासनाच्या वतीने करण्यात येतील असे नागरिकांना आश्वासन दिले। यावेळी समवेत आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते रतन चौधरी, सामाजिक कार्यकर्ते माधव पवार, मोहनाबाई गायकवाड, कृष्णनगर येथील बळवंत अलबाड, मोहन खांडवी, किसन चौधरी, सित्रा खांडवी, नारायण अलबाड, लीलाबाई चौधरी, बोरीबाई चौधरी, रेश्मा चौधरी, अशोक खांडवी, कृष्णा चौधरी, मालती भोये, मनोहर केंगा आदी उपस्थित होते। सुरगाणा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। भूकंपाचे धक्के पण जाणवले, परंतु रात्री आपण झोपेत असताना आपण काय झोपेत असतो तेव्हा माहित नसतं काय झालं, पण त्यामुळे काय असं कौल वगैरे पडून आपली इजा होणार नाही। काय झालं मग घाबरत जाऊन काय धापळ होते, धापळ कुठे पडलं, कोणाला लागलं, कुठे मारले, तर ते घाबरू नका। जरी काही असं झालं तर घाबरू नका। आणि बाहेर असं जोरात बाहेर फक्त काय करायचं, आपण घरात असेल थोडं बाहेर नाही का, पण घाबरायचं नाही एवढं मोठं, काही खूप मोठं काही असं होणार नाहीये। आणि जर तुम्ही घरात असाल तर काय होतं, वरून काही पडलंही ना, एखादा टेबल असतो, हे असतो, त्यावर ते आदळतं। आपण टेबल खाली आपण खूपच वाज घेतला येत नाही, काही टेबल खाली आपण जाऊन ते लपायची पण शक्यता, एवढं काय होणार नाही। ते झालं तर असं आपण करू शकतो। काही तारावर असतात, थोडं ताराच्या वगैरे पण बाहेर निघाल्यावर तार पण पाहून घ्यायच्या, तारावर दिसता का त्याचं काही सांगू नका, जेणेकरून म्हणजे काही हालचालीमुळे काय पडलं आणि ते आपल्या इजा होणार नाही, किंवा ताराचे साप पण लागू नये। पण तारा जेव्हा उभं राहू नका, थोडं मोकळा द्यायचं, न घाबरता। नाही तर कसं कोणी वरून उड्या मारले तर कोण कुठून उड्या मारण्याचं करू नका, थोडं बाहेर त्यामुळे प्रत्येकांना असं अचानक झालं काय करणार आपण, एवढं डिस्टन्स तुमच्या एवढं तिथं झालेलं असं काही दिवस थोडं सावधानी काळजी घ्यायची, कारण कसं आहे थोडं सावधानी बाळगा। साहेबाला सांगितलं तर ते काय करणार आहेत, गोष्ट आहे तर साहेब काय करणार आहे, ते का आपल्या हातात आपलं काम आहे। कळवलं आम्ही आणि वरून जेव्हा त्यांनी पाहिलं नाही, आपलं मन असं एखादं जास्त झालं, काही नुकसान झाले तर ते मग आपल्याला सांगता नाही येत ना, केव्हा होईल ते काही सांगता येत नाही। थोडं सावध राहा, असं काही भूकंपाचे धक्के जाणवले आणि त्यामुळे काही आपलं कौल वगैरे काही असं झालं पडले ना, इजा होणार।